नमस्कार. मी माणिकराव सोनवलकर. गेले 3 दिवस 30 मे खासदार केसरी या नावाखाली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीच्या निमित्ताने ओपन बैलगाडा शर्यत मैदान भरवलं होतं. ते मैदान एकदम यशस्वीरित्या पार पडलं. हे पार पडण्यापाठीमागचं सर्वात महत्त्वाचं सर्व बैलगाडा शर्यत चालक मालक त्याचबरोबर ऑफिशियल म्हणून काम करणारे जे काही पंच आहेत ही सर्व पंच कमिटी, त्याचबरोबर आमच्या गावातील संयोजन समिती, ग्रामस्थ यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य करून विना व्यत्यय विना अपघात हे मैदान, विना वाद म्हणलं तरी काही हरकत नाही, हे मैदान यशस्वीरित्या हे 30 तारखेला पार पडलं. त्याबद्दल मी मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो, आभार मानतो. त्यानंतर आज 1 जून आदत बैलगाडा शर्यत मैदान राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीच्या निमित्ताने आमदार केसरी या नावाखाली आज पार पडलं. आज सकाळपासून हे मैदान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व बैलगाडा चालक मालक त्याचबरोबर संघटना, मैदानावरती सर्वात महत्त्वाची भूमिका ती पंच म्हणून काम केली जाते, ती देखील पंच म्हणून जी भूमिका बैलगाडा चालक मालक संघटना आहे, अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य फलटण तालुका या संघटनेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचे नामवंत पंच हे आम्हाला या दोन्ही मैदानासाठी तालुका बैलगाडा शर्यत कमिटीच्या वतीनं यादव सरांनी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि त्यांनी अत्यंत निपक्षपातीपणाने यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पाडण्यासाठी बहुमोल असं सहकार्य केलं. आजची स्पर्धा अत्यंत चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या म्हणजे विना व्यत्यय कोणत्याही प्रकारचा अपघात अडचण काही नाही, वाद नाही, यशस्वीरित्या पार पाडली. त्याबद्दल आजच्याही ह्या मैदानाच्या अनुषंगाने जे काही सर्व उपस्थित होते, मग बैलगाडाच फक्त नाही तर त्याचबरोबर काही व्यावसायिक होते, तर काही छायाचित्रकार होते, यूट्यूब चॅनलवाले होते, इतरही सर्व मंडळी होती, या सर्वांचं चांगल्या प्रकारचं सहकार्य लाभलं. हे मैदान यशस्वीरित्या पार पडलं. अशाच प्रकारे हे आमचं पहिलं पर्व होतं. दुसरंही पर्व पार पाडण्याच्या दृष्टीने अशाच प्रकारचं आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मनपूर्वक या धन्यवाद यासाठी देतो की हे जे मैदान आहे या भूमीवरती, या जमिनीवरती आम्ही पहिल्यांदाच आलो. म्हणजे आमच्या गावातली ही दुर्लक्षित शेती होती असं म्हणायलाही काही हरकत नाही. त्या ठिकाणी मोरे बंधूंनी आम्हाला ती जमीन विना मोबदला कोणत्याही प्रकारचा न घेता ही उपलब्ध करून दिली. या जमिनीवरती मैदान करण्याच्या दृष्टीनं जे काय आम्हाला या ठिकाणी काम करावं लागलं, सपाटीकरण करावं लागलं, काही झाडं झुडपं काढावं लागली, यात कोणत्याही प्रकारचा मालकांनी आम्हाला एका शब्दाने देखील विचारलं नाही किंवा म्हणले नाहीत तुम्हाला मैदान दिलं आहे. आणि त्याबद्दल मी त्यांचं देखील सर्वात महत्त्वाचं मनपूर्वक आभार अशा रीतीनं मानतो. तर त्यांनी जर मैदान उपलब्ध करून दिलं नसतं तर या ठिकाणी या शर्यती झाल्या नसत्या. आणि या दोन्ही शर्यतीचं वैशिष्ट्य असं की जरी बैलगाड्यांची संख्या मर्यादित असली तरी देखील आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले नामवंत जे काही नंदी होते ते या ठिकाणी आले आणि तोच खरा आमचा आनंदाचा भाग्याचा क्षण आम्ही समजतो. या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.